नाशिक खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा अपघात झालाय। राजधानी दिल्लीतील बेडी मार्गावर हा अपघात झाला। हेमंत गोडसे यात थोडक्यात बचावलेत, पण गाडीचं मात्र मोठं नुकसान झालंय। नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा अपघात झालाय। राजधानी दिल्लीतील बेडी मार्गावरून जात असताना हा अपघात झालाय। यात सुदैवानं हेमंत गोडसे बचावलेत, पण गाडीचं नुकसान झालंय। आणखी माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आता आपल्यासोबत आहे। सोमेश, काय माहिती अपघाताबद्दल? नाही, हेमंत गोडसे हे दिल्लीमध्ये येत होते आणि दिल्लीच्या परिसरात असताना बीडी महामार्गावर त्यांच्या गाडीला अपघात झाला अशी माहिती आपल्याला मिळते। गाडीचं प्रचंड भयंकर मोठं नुकसान झालेलं आहे, परंतु हेमंत गोडसेंना कुठल्याही प्रकारची दुखापत झालेली नाही। सुदैवाने हेमंत गोडसे बचावलेले आहेत। हेमंत गोडसेंना कोणताही त्रास झालेला नाही, परंतु हा अपघात भीषण होता, भयंकर होता आणि गाडीचं प्रचंड नुकसान झालंय अशी माहिती आपल्याला मिळते। दरवर्षी ते शिवजयंतीला महाराष्ट्र सदनात येत असतात, कारण त्यांच्या नाशिकचं ढोल पथक कायम इकडे येतं। त्यामुळे यावेळी पहिल्यांदा आज ते येत असताना कदाचित ते इथेच यायला निघाले होते का की दुसऱ्या कोणत्या कारणास्तव दिल्लीच्या परिसरात आले होते याबद्दलची अजून माहिती मिळालेली नाहीये। परंतु बीडी महामार्गावर त्यांच्या गाडीला अपघात झालाय आणि या अपघातामधून ते सुखरूप बचावलेत। गाडीचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे। त्यांच्या सोबत असलेलेही सर्वजण बचावलेत अशी माहिती अद्यापपर्यंत आपल्याला मिळते। ठीक आहे, धन्यवाद सोमेश या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।